आपल्यासोबत वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र भाऊ राऊत आहेत. भाऊ, काय सांगाल आज जो आदेश दिला त्या अनुषंगाने? वर्धा जिल्हा परिषदेच्या वतीनं जी न्यायालयात याचिका सरपंच संघटनेने दाखल केली होती, त्या न्यायालयाचा निर्णय आला आणि 24 आणि 25 मध्ये पदमुक्त झालेले सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्यात यावं असा तो आदेश होता. आणि त्या आदेशाची अंमलबजावणी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी परागजी सोमण यांनी केली आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 317 ग्रामपंचायतीवर जे प्रशासक होते ते 317 सरपंच पुन्हा प्रशासक म्हणून नियुक्त झाले. याबद्दल शासनाचे प्रशासनाचे मी संघटनेच्या वतीने आभार मानतो. कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवरती फोकस केला जाईल काम करताना? म्हणजे कुठले महत्वाचे मुद्दे असतात? पर्यावरण, पाणी आज टंचाई? आम्ही जे सांगितलं आहे की जवळपास 2023 पासून तर वर्धा जिल्ह्यामध्ये कुठलंही अभियान शासनाचं जे होतं हे सक्षम पद्धतीने राबवलं गेलं नाही. आणि मी वारंवार आपल्याच मार्फत सांगत आलो की वर्धा जिल्हा एक वाईट अवस्थेमध्ये चालला आहे, कारण तिथे प्रशासक कुठलाही काम करत नाही. गावामध्ये पाण्याच्या व्यवस्था नाही, स्वच्छता नाही, पर्यावरणाची कुठली झाडांची व्यवस्था नाही. ह्या सगळ्या गोष्टीची अवहेलना झाली होती. आणि मी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सुद्धा आता आम्ही ग्वाही दिली की वर्धा जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावामध्ये सक्षम पद्धतीनं शासनाचं पूर्ण अभियान राबवलं जाईल. आरोग्य संपन्न गाव असं त्यांचं अभियान सुरू होते आहे. ते अभियान सुद्धा त्या सक्षम पद्धतीनं माझा प्रत्येक सरपंच आपल्या गावामध्ये राबवेल आणि वर्धा जिल्ह्याला एक चांगली भक्कम अशी शासन दरबारी जे मानाचं स्थान आहे ते मिळवून देण्यासाठी आम्ही कुठेही मागे पडणार नाही. त्यामुळे आम्ही पर्यावरणावर काम करणार आहोत. पाणी आणि झाडे यावर आज आपण पाहिलं आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये 47-48 डिग्रीवर टेम्परेचर गेलं आणि याचं एकमेव कारण होतं आपल्या इथे असणारी झाडांची संख्या. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये झाडा, रिकाम्या जागी झाडं आणि पाणी या दोन व्यवस्थेवर, स्वच्छतेवर आम्ही काम करण्याचं ठरवलं आहे. त्याचबरोबर आम्ही मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सुद्धा वचन दिलं की आम्ही आरोग्य संपन्न गावामध्ये सुद्धा आम्ही आपला सहभाग सक्षम पद्धतीने वर्धा जिल्ह्यातील 521 ग्रामपंचायती नोंदवू. महेश मुंजेवार, TV9 मराठी, वर्धा. आज वर्धा जिल्हा सरपंच संघटनेने जी याचिका दाखल केली होती न्यायालयामध्ये, त्या न्यायालयाचा निर्णय 10/4 आलेला होता आणि निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख होता की शासनाचं जे परिपत्रक होतं 20/2चं त्याचीच परिपूर्ती आपण या संदर्भानं लागू केली पाहिजे. परंतु 10/4ला जजमेंट आल्यानंतर सुद्धा जवळपास मार्गदर्शन मागणे, त्याच्यानंतर थोडीशी दिरंगाई झाली या सगळ्या गोष्टीला. परंतु असो, फायनली आम्ही जो काही माझ्या सर्व सहकाऱ्यांनी लढा दिला त्या सहकाऱ्यांच्या मेहनतीला एक फळ आलं आणि आज वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी परागजी सोमण यांनी आज 317 सरपंचांचा जे 24 आणि 25 मध्ये पदावरून गेले होते त्यांना पुन्हा प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलं. आणि तसा आदेश सुद्धा आज 317 सरपंचांचा त्यांनी पारित केला आणि बोलवून आदेश दिला. यामध्ये आज जसं पाहतो आपण की माझे जे सहकारी होते यांनी उपोषणाचं एक हत्यार उपसलं होतं. वर्धा जिल्ह्यामध्ये 47 डिग्रीचं टेम्परेचर असताना सुद्धा एक भर उन्हामध्ये संजीव ढुमणे असतील, राजेश सावरकर असेल, कीर्तिभाऊ सवाई असतील, मुरलीधर असेल, चौधरी असतील, या सर्व सेलुकर साहेब असतील, या सर्वांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणाची परिणिती म्हणून त्याचा लढा आम्ही सर्व सरपंचांनी सुरू ठेवला. तर यामध्ये आम्ही काही मुंबईलाही या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि फायनली आज जवळपास 8 तारखेला प्रशासक म्हणून पत्र निघालं. याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमारजी गोरे, योगेशजी कदम, शिवसेनेचे ज्यांनी आमचं उपोषण सोडवलं होतं प्रतापरावजी जाधव, मनीताई कायंदे आणि शिवसेनेचे प्रवक्ते भोसलेजी, जितेंद्र भोसले, दवडवी, या सर्व लोकांनी आम्हाला खूप मदत केली. आणि त्या सर्वांच्या सहकार्याने आज ज्या पत्र निघालेलं आहेत त्या म्हणून मी मुख्य कार्यपालन अधिकारी परागजी सोमण, उपमुख्य कार्यकारी फणसे मॅडम, भोसले साहेब, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आम्ही त्यांना एक वचन दिलं आहे की सर्व सरपंचांनी यानंतर जे अभियान शासनाची येईल ते गावागावामध्ये सक्षम पद्धतीनं राबवले जाईल. आणि ते अभियान राबवण्यामागचा उद्देश हाच राहील की जिल्ह्याला पुन्हा एक पूर्वगत चांगली अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, अशी मी सरपंचांना सुद्धा सूचना केल्या आहेत की आपण सर्वांनी गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहावं आणि आपल्याला पर्यावरण आणि पाणी या दोन गोष्टीवर फार काम करायचं आहे.
त्यासाठी आज वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही सक्षम आहोत असं मी सरपंच संघटनेच्या वतीनं आज आपल्यामार्फत शासनाला सुद्धा सांगू इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.